मंत्री म्हणून तर नाहीच, पण आमदार म्हणून सुद्धा किंवा लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला तोंड दाखवायला जागा नाही, अशी भावना धनंजय मुंडे यांची झालेली असणार. कारण मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भात निषेध नोंदवण्यासाठी आणि गृह खात्याकडे मागणी करण्यासाठी जी व्यापक बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये केलेलं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्यासारख्या अनेक राजकारण्यांनी, ज्यांनी ज्यांनी गुंड पोचले, गुंडांच्या टोळ्या मोठ्या केल्या, निवडणुका असो, बाकीचे खंडणी वसुली असो, वेगवेगळे एकमेकाचा सूड उगवणं असं, प्रत्येक बाबतीमध्ये आपले गुंड वापरायचे. ते आपल्याला कसं नष्ट करू शकतात सार्वजनिक दृष्ट्या, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून खरं तर धनंजय मुंडे यांच्यासारख्या राजकारण्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 3-4 वेळेला भेटले. ते मंत्रिपदासाठी भेटले नाहीत. मंत्रिपदासाठी भेटले नाहीत असं स्वतः कोणी सांगितलंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले धनंजय मुंडे यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटत होते की तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेंना भेट देऊ नका, एसआयटी चौकशी नेमू नका, ते विशिष्ट पोलीस अधिकारी त्यांची नियुक्ती करू नका, यासाठी धनंजय मुंडे भेटत होते, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला. इतकाच नाही, म्हणजे माज आणि मस्ती आणि पैसा धनंजय मुंडे यांच्याकडे कसा आहे हे सांगत असताना त्यांनी सांगितलं, ज्या वेळेला ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेण्यासाठी मी तिकडे येत होतो, तर 5-6 किलोमीटरवर असताना ज्ञानेश्वरी मुंडे यांना काही माणसं जाऊन भेटली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला इतके इतके गुंठे जमीन देतो, जास्त जमीन देतो, परंतु याला भेटू नका जरांगे पाटलांना. असं झालेलं आहे. जरांगे पाटील यांनी आज त्या व्यापक बैठकीमध्ये एकही असा मुद्दा सोडला नाही की ज्यांनी राजकारणाची मान शर्मेने खाली म्हणजे जायलाच पाहिजे. प्रत्येक मुद्दा त्यांनी मांडला. आता काय झालेलं आहे, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ज्या वेळेला संबोधित केलं या व्यापक बैठकीला, त्या असं म्हणाल्या की मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही संघर्ष योद्धा नाव दिलेलं आहे, मी त्यांना नाव देते समाज सुधारक. आता ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजे काही पट्टीच्या वक्त्या वगैरे नाही आहेत, पण त्यांच्या लक्षात आलंय, त्यांना जिव्हारी म्हणजे त्यांचा जो प्राण तळमळतोय की वंजारी विरुद्ध मराठा, मग असं लावून देण्यात येत आहे, राजकारण होत आहे. जी टोळी जी आहे ती टोळी घात करते, त्या टोळीच्या हे लक्षात नाही किंवा त्या टोळीला पोचणाऱ्यांच्या हे लक्षात नाही की दुःखाला जात धर्म नसतो, तसंच गुन्हेगारीला देखील नसतो. परंतु जातीच्या मेळाव्यामध्ये जाऊन आपलं समर्थन वाढवायचं, जातीला बदनाम कशाला करता असं म्हणायचं, परळीला बदनाम कशाला करता असं म्हणायचं, बीड जिल्ह्याला बदनाम कशाला करता असं म्हणायचं, आरोप करायचे तर माझ्यावरच करा. आणि मग आता जरांगे पाटील यांनी जे अस्त्र उगारलेलं आहे ते कसं परतवून लावायचं याची चिंता धनंजय मुंडे यांना आहे. याला अर्थातच बीड जिल्ह्यामधलं गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे काही सूडबुद्धीचं, एकमेकांचे मुडदे पाडणारं जे राजकारण आहे, त्यासाठी एकट्या धनंजय मुंडे यांना जबाबदार धरलं जाऊ शकत. सगळे राजकारणी सारखेच. कोण अडकलेलं आहे आता या क्षणाला? आपला विरोधक जर अडकलेला आहे
तर त्याची मान त्या अर्थाने कशी कापता येईल, फक्त याचेच आडाखे बांधले जातात. आणि मग आज त्या व्यापक बैठकीमध्ये हे राजकारणी सोडा, बाकीचे सर्व जाती धर्माचे जे लोक आले होते, ज्यांचा राजकारणाशी दुरान्वयाने संबंध नाही, अशा लोकांच्या मनामध्ये काय भावना असू शकते. आणि मग जरांगे पाटील याच्यासारखा एक नेता त्यांना हवाय. आता या नेत्याबद्दल आक्षेपही घेणारे अनेक जण आहेत, की त्यांच्या मागे कोण आहे, शरद पवार आहे, त्यांच्या मागे कोण आहे, एकनाथ शिंदे आहे, त्यांच्या मागे कोण आहेत, हे ते वगैरे वगैरे, ते सगळं बोललं गेलेलं आहे. का बोललं गेलेलं आहे? कारण आपला मित्र सांभाळायचा आहे. आपल्या पक्षाची आपल्या पक्षाची जी बेरजेचं राजकारण करण्याची जी पद्धत आहे, ती तशीच चालू ठेवायची आहे. मग त्यासाठी जाती जातीमध्ये लढे लावले पाहिजेत, नेते सांभाळले पाहिजे. इलेक्टिव्ह मेरिट कुणामध्ये आहे, त्याला सांभाळलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे. या नादामध्ये राज्याचं नेतृत्व शेण खाताना दिसतंय. आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, महादेव मुंडे यांची हत्या झाली कधी? 21 ऑक्टोबर 2023 रोजी. संतोष देशमुख यांची हत्या झाली कधी? 9 डिसेंबर 2024 रोजी. म्हणजे महादेव मुंडे, आता हे पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, हे वंजारी होते का देशमुख हे मराठा होते, हे बाजूला ठेवा. हे घडतंय. काल सुरेश धस यांनी जो बॉम्बगोळा पुन्हा पुन्हा एकदा टाकलेला आहे, त्यांनी नावच घेतले, कुणाकुणाचे खून झालेले आहे ते नावं घेतले, आणि हे केले कुणी खून, असा त्यांनी आरोप केला. संगीत ते दिगोळे, बापू आंधळे वगैरे वगैरे, ते सगळे नावं घेतले. महादेव मुंडेंचं तर घेतलंच घेतलं, हे सगळं घेतलेलं. आज जरांगे पाटलांनी वारंवार एक शब्द वापरला, लाभार्थी टोळी. म्हणजे धनंजय मुंडे यांनी आपला वकूफ, राजकीय वकूफ वाढवण्यासाठी हे जे गुंड पोचले, वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे साथीदार, मग जो सायको किलर आहे, तो किलर कशा प्रकारे कट्टे वाटतोय, काय करतोय, गोट्या गीते, हा फरार आहे, त्याला का पकडलं जात नाही उघडपणे? म्हणजे त्यांनी ज्याला मारायचं आहे त्याच्या दारासमोर रात्री नैवेद्य ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याची खांडोळी करायची. अशी पद्धत, इतकी भयानक अशी गुन्हेगारी ज्या जिल्ह्यामध्ये होत होती, त्या जिल्ह्यामधले लोकप्रतिनिधी काय करत होते, हा प्रश्न आहे. त्यामुळे धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणून भागणार नाही. बाकीचे काय करत होते, हा प्रश्न आहे. मग असं होत असताना त्यांना यांना जे पोसणारे जे नेते, वरिष्ठ नेते, हे काय करत होते? निवडणुकीच्या काळामध्ये येऊन फक्त भाषण करायचे, गुन्हेगारी वाढलेली आहे, गुंडगिरी वाढलेली आहे. अरे मग तुम्ही जे पोचताय ते कोणाला पोचताय हे देखील पाहायला पाहिजे. आता ज्या महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येच्या संदर्भात ही व्यापक बैठक होती, त्यांची हत्या कशी झाली? अगदी भर परळीला त्या आवारामध्ये तहसील कार्यालयाच्या त्या आजूबाजूला हत्या झाली. आणि त्यांची हत्या इतक्या क्रूर पद्धतीने झाली, ते बाळा बांगरने ते फोटो दाखवलेले. काल म्हणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाऊक झाले ते फोटो बघून. जसे ते भाऊक झाले होते ज्या वेळेला संतोष देशमुख यांचे ते सगळे चित्र पोलिसांनी त्यांना दाखवले, सीआयडीनी, एसआयटीने, त्यावेळेला ते तसेच भाऊक झाले. आणि मग त्यांनी एक आपला एक शाश्वत धर्म पाळायचा, राजधर्म पाळायचा, म्हणून त्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं की पाळमुळं नष्ट करायची गुन्हेगारीची. मग त्यासाठी कुणीही असो, कुणाचाही मुला हिजा बाळगणार नाही, असं बोलले होते ते. मग ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला की प्रकरण आता खूप पेटू शकतंय, अंगावर येऊ शकतोय, आग डोम उसळू शकतो रस्त्यावर, आता तरी भेटलंच पाहिजे, आता दखल घेतली पाहिजे.
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटलं. आणि मग जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी संपर्क केला आणि ज्ञानेश्वरी मुंडेंची ती भेट ठरली. की बघा हे कसं झालेलं आहे. 8 दिवस तो महादेव मुंडे यांच्या देहाचा तो मांसाचा तुकडा घेऊन तो गोट्या गित्ते फिरत होता, कारण की ते अकाला दाखवायचंय, ते अकाला पुरावा दाखवायचा आहे. बाळाबंगांनी सांगितले की मी स्वतः पाहिलेलं आहे. वाल्मिकाराच्या टेबलवर ते होतं, त्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये तो मांसाचा तुकडा ते फिरवत होते. हे कोणतं आहे? एवढं धाडस हे कसं केलं जाऊ शकतं? हे धनंजय मुंडे यांना माहिती नव्हतं. ज्याप्रमाणे सुरेश धस म्हणतात की 500 फुटावर घर आहे तुमचं, तुमचा बंगला, हवेली, तिथून त्या महादेव मुंडेंच्या घरी जायला तुम्हाला 2 शब्द प्रेम स्वांतन म्हणून असं बोलायला वेळ नाही मिळाला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. हे असे जे प्रश्न आहेत, हे त्या मुंडेंना विचारले जात आहेत. मग ते बहीण भाऊ काय करतात आहे, अमुक काय करतात आहे, अनेक त्याला पदार आहे. म्हणजे विश्लेषण करत असताना मन विषण्ण होत अगदी. की कशा, म्हणजे किती प्रकारचा, म्हणजे क्रूरता किती प्रकारची असावी. आणि ती राजकीय आपले हुकूमत राहावी म्हणून त्या परिसरामध्ये जे लोक आपल्या आडवं येतील, मग ते वंजारी आहेत का, मराठा आहेत की कोण आहेत की कोण आहे, हे काही म्हणजे त्याचा विचार नाही. आपल्या आडवा आलेला आहे ना. आपल्याला राजकारण करायचं त्यावेळेला आपण म्हणू वंजारी पाहिजे, वंजारी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध वंजारी. आता जरांगे पाटील तेच करत आहेत वगैरे असे ते आरोप करायचे फालतू. प्रत्यक्षात कुणाचे वंजारी लोकांचा देखील हत्या झालेला आहे. हे जी गुन्हेगारी, म्हणजे त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली पाहिजे. आपलं मतलब मात्र कसं साध्य झालं पाहिजे. आपल्या म्हणजे सगळं अगदी सोनं नाणं, गाड्या घोडे जमिनी सगळ्या वगैरे सगळं, सेलिब्रिटीज, डान्स पार्टी वगैरे ते सगळं झालं पाहिजे. ऐशो आराम ते सगळं झालं पाहिजे. आणि त्यासाठी हा जर आपला खास माणूस, वाल्यासारखा जर माणूस आपल्याला आपल्या कामाशी येतोय, मग त्याला आपण सुरक्षित असं आश्वासन द्यायला नको. तुला 4 महिन्यात बाहेर काढतो, तुला महिनाभरात बाहेर काढतो, तू शरण येऊन जा. मग ते 31 डिसेंबरला आले कसे बसे. आता ते आतमध्ये आहेत. मग आता मकोका लागलेला आहे, आता मुख्य सूत्रधार ठरलेला आहे. मग खंडणी, खून, अपहरण हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग खंडणी पुरता संबंध आहे, मग चांगला वकील लावू, जामीन मिळवू, काय वगैरे काय जे करता येईल ते. आणि दुसरीकडे आम्हीच दाखवायचं आहे. ज्यांचा माणूस म्हणजे आधारस्तंभ गेला कुटुंबामधला, त्या कुटुंबाला सांगायचं की बघा ही पैशांची रास बघा, या जमिनी बघा, हे सगळं देतो परंतु तक्रारी मागे घ्या, मोर्चा वगैरे अशा काही भानगडीत पडू नका, असे निरोप पाठवायचे. हे कोणत्या याच्यामध्ये बसते? आणि मग ते जसं जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही मारायचं आधी आणि नंतर ज्या वेळेला आपल्या गळ्याशी येईल त्यावेळेला त्या कुटुंबाला सांगायचं हे पैसे घ्या आणि मिटवायचं, ही कोणती पद्धत आली? हे चुकीचं आहे. आणि तो सर्व व्यापक ती जी बैठक आहे, त्या बैठकीने हा जो संदेश फक्त बीड जिल्ह्याला नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. आणि मग जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की बरं आहे की आपल्याकडे दाक्षिणात्य पद्धतीचं राजकारण आहे, रक्त अंचित नाही, एकमेकांचे मुळदे पाडले जात नाही, रक्तपात होत नाही. मग बीड जिल्ह्यामध्ये काय होतंय, काय झालेलं आहे, हे कुणी बघायचं आहे. मग त्याला सगळेच नेते जबाबदार. एक ते देवेंद्र फडणवीस काय, त्याला शरद पवार आहेत, सगळ्या प्रकारचे नेते जबाबदार आहेत. आणि मग जाती जातीमध्ये विष पेरायचं. मग आता अजितदादा पवार की धनंजय मुंडे आमच्या कोर कमिटीचे मेंबर आहेत, ते आता उच्च न्यायालयामध्ये निर्दोष ठरलेले आहेत. मग त्यांना त्यांना कसं, त्यांना वरचढ, त्यांना ते कोकाटे, मग कोकाटेच्या जागी हे करायचं ते करायचं वगैरे, ते आता निर्दोष ठरलेलं आहे असं वक्तव्य करायचं. आपले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्या वेळेला इकडं तिकडं फिरतात त्यावेळेला त्यांना मान सन्मानाची वागणूक द्यायची धनंजय मुंडेंना, तुम्ही द्या ना. त्यांची जी राजकीय म्हणजे राजकीय कर्तृत्व काय आहे, तर त्याला अनेक पदर आहेत, पण त्याच्यामधलं जे चांगुलपण आहे त्यांचं, त्याची कदर ही झालीच पाहिजे. ती करायला कुणी रोखलेलं नाही. परंतु ही जी गुन्हेगारी जी पोचली गेली आणि सगळं कळत होतं,
स्वतःच्या म्हणजे डोळ्यांना दिसत होतं. अगदी स्वतःच्या बंगल्यावर पंडित अण्णा मुंडेंच्या त्यांनी बांधलेल्या बंगल्यावर होत होतं. सातपुडा बंगल्यावर ते सगळ्या बैठका होत होत्या. त्याचे जाहीर आरोप देखील झालेले आहे. तरी काहीच नाही. मग त्याच्यामुळं ही जी बीड जिल्ह्यामध्ये जाहीरपणे जी बिआबरू होतीये, जे प्रश्न विचारले जात आहेत, त्याला उत्तर द्यायचे कुणी? आता ते धनंजय देशमुख ते देखील व्यासपीठावर होते. ते देखील त्यांनी देखील आपले शब्द तिथं व्यक्त केलेले आहेत की तुम्ही मंत्री होऊ नका, तुम्हाला सह आरोपी केलं पाहिजे असं ते म्हटलेलं आहे. मग बाळा बांगर तर वाल्मिक कराडचा मित्र. त्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे. आणि जरांगे पाटील जसं भाषणामध्ये म्हणाले की सगळी माहिती आहे, बाळा बांगरकडे जी माहिती आहे ती लक्षात घेतली पाहिजे. आणि पोलिसांनी जबाब घेतला, 6 तास बसून ठेवलं बाळा बांगरला. मग त्यांनी ते सगळं सांगितलं म्हणतात. एवढा साक्षीदार आहे, तो सांगतोय. आणि ज्ञानेश्वरी मुंडेंनी तर सांगितलंय की मुख्यमंत्र्यांकडे ते नावच दिलेत. कुणी मारलंय, कसं मारलंय, काय केलेलं आहे, हे सगळे नावच दिलेलं आहे. आता तरी कारवाई झाली पाहिजे. मग इतक्या दिवस 21 महिने सगळं टाळ म्हणजे काय करत आहेत सगळे खाकीधारे, ते परळीचे. आता म्हणतात की ते नवनीत कामत हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. ते आधी ते अविनाश बारगळ होते, अजून कोण कोण होते. मग हे सगळे ज्यांनी त्या सानप नावाच्या अधिकाऱ्याला सगळं ते माहिती त्याची बदली केली, उस्मान त्याला धाराशिवला पाठवून दिलं. अशी कितीतरी बदल्या झाल्या. आणि मग ज्या सगळ्यांना पाळीव प्राणी म्हणून पोलिसांना तिथं नेमलं, ते पोलीस कशाला या लाभार्थी टोळीचं चौकशी करते? लोकांना कळत होतं. आणि या दहशती पुढे कोणता व्यापारी संघटनेचा पदाधिकारी, कोणता नागरिक संघटनेचा पदाधिकारी, कोणता विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी, कोणत्या महिला बचत गटाच्या नेत्या, कोण येऊन कशाला बोलेल, आपला जीव धोक्यात घालेल? जिथं जर पुजारालाही मारलं जातं, अमक्यालाही मारलं जातं, होळीनी सगळं होतं, काही गुंठ्यांसाठी इतक्या क्रूर पद्धतीने मारला जातो, व्यवहार फिसकटतो. का? तर आपण जे आपलं जे काही साम्राज्य आहे, राखेतून असेल ते नवीन ऊर्जेतून असेल, ते त्या साम्राज्याला धक्का लागला नाही पाहिजे. आणि मग ते त्याच नादामध्ये संतोष देशमुख जर आपल्या आड येतोय तर त्याला क्रूर पद्धतीने संपवा, हे वाल वाल्मिक कराडने सांगितलं. आणि मग हे तसं केलं गेलेलं आहे. हे हे आता सहनशक्तीच्या पलीकडे चाललेलं आहे. आणि कुठेतरी एक जनाची नाही मनाची म्हणून तरी सगळ्या राजकीय नेत्यांनी आपला राजकीय स्वार्थ बाजूला हे कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मग आता जरांगे पाटील काय मराठा आरक्षण मग मोर्चा करतात आहे, मग कसं आहे की आपण सत्तेवर आल्यानंतरच हे सगळं कसं होत आहे वगैरे वगैरे ते असं म्हणायचं. मग ते कसं आहे हिंदू मुस्लिम, मग ते कसं आहे साठगाठ बांधायला निघालेले आहेत. विधानसभा निवडणूक त्यांना लढवायची. मग त्यावेळेला ते कोणाला भेटले, ते ते कोण तो सय्यद नुमानीला भेटले. मग कसं हिंदू मुस्लिम वगैरे ते कसं लगे पटेंगे तो कटेंगे वगैरे ते सगळं सुरू झालं. आणि मग ज्या वेळेला सरसंघचालक मोहन भागवत स्वतः म्हणले की मुस्लिमांचा आणि हिंदूंचा डीएनए एकच आहे. 70 प्रमुख मुस्लिम पदाधिकाऱ्यांची आत्ता 4 दिवसांपूर्वी मोहन भागवतांनी चर्चा केली. मग हे सगळे जण नवभक्त जे जरांगे पाटलाला नेहमी ट्रोल करतात, अमुक करतात, तमुक करतात, ते करतात, त्यांनी त्यांनी काय उत्तर म्हणजे काय काय बोलणार आता? मग आता ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर मग धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण साठी देखील आम्ही रस्त्यावर उतरू, असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं. आता जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून बोलायचंय का? अजिबात बोलायचं. पण जो प्रश्न ऐरणीवर आणला गेलेला आहे, आणि ज्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून आणि ह्या हत्या झाल्या, त्यामुळे जो अतिशय गंभीर प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये उभा राहिला आणि महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. मग ओबीसी ते कोण जरांगे पाटलाच्या विरुद्ध बोलतोय, करा त्याला मंत्री, त्याला घ्या मंत्री पुन्हा, तो शेरोशायरी करेल, ते अमुक करेल. मग ते या ना. महादेव मुंडेंचं काय झालं, बापू आंधळेचं काय झालं, अमक्याचं काय झालं? ह्या हत्यांविषयी बोला. तिथं जातीचे लेबल लावता कशाला? आणि मग जो काही करायला निघतोय त्याचे पुन्हा पाय ओढायचा प्रयत्न करायचा. परंतु आता या निमित्ताने जर जनजागरण होत असेल त्या अर्थाने, चांगल्या अर्थाने, तर त्याचं समर्थन हे केलंच पाहिजे.
आता एकूणच काय की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. की ठीक आहे, आता 21-22 महिने झाले, ज्याप्रमाणे म्हणजे आपण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जसं आतमध्ये टाकलं, खटला सुरू झाला, ते सगळं झालं. अर्थात काही प्रश्न आहेतच अजून. तो कुठे आहे, तो कृष्णा आंधळे, तो जो फरार आहे तो. आता हा गोट्या किती फरार आहे, कितीतरी फरार आहे. यांना तुम्ही सुळू शकत नाही. इंटेलिजन्स काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, SIT नेमली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, अत्याधुनिक यंत्रणा आहे, सगळं आहे. अतिरेक आम्ही पकडतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. यांना पकडा. हे सगळे जे सह आरोपी म्हणून जे मोकाट, त्यांची जी काही भली मोठी यादी चर्चेमध्ये आली गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये, ते जसे आहेत व्यवस्थित, तसे त्यांचे अनेक लागेबंदे त्या परळीत, बीडला, इकडं तिकडं सगळीकडे आहेत. मुंबईला आहेत, पुण्याला आहेत. मग ज्या वेळेला वाल्मिक कराडला आणलं जातं न्यायालयामध्ये, त्यावेळेला स्वागत करणारे कोण आहेत? हे सगळं जे आहे ना, हे सगळं म्हणजे पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अगदी भुरट्या चोऱ्या करणारे जे असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा काही काही पोलिसांचा वाटा असतो. हे तर अट्टल चोर आहेत. आणि हे कितीतरी उदाहरणं ह्या मधल्या काळात त्याची भरपूर चर्चा झालेली आहे. आता शेवटी जाता जाता एकच सांगायचं आहे की याच्यातून राजकारणी काय धडा घेणार, हा खरा प्रश्न. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.